Assignment number 16, episode 7, part 2. Narrate any incident in your or anybody's life when due to uncontrolled anger there was a long lasting damage. आपण रागासंबंधी या एपिसोडमध्ये बोललेलो आहे. आपल्या किंवा आपल्या परिचयामधल्या कोणाच्या तरी आयुष्यामध्ये अनकंट्रोल्ड अँगरमुळे ज्या रागाला रोखताच आलं नाही किंवा ज्या रागावर नियंत्रण करता आलं नाही अशा रागामुळे परमनंट डॅमेज झालं. ते रिलेशन असू शकतं, ते वेदना असू शकतात, काही असू शकतं. असं परमनंट डॅमेज झाल्याचं उदाहरण आपल्याला लिहायचं आहे, त्यासंबंधी विवरण लिहायचं आहे आणि त्यासोबतच राग कंट्रोल करण्याच्या, रागावर नियंत्रण करण्याच्या ज्या मेथड्स आपल्याला या एपिसोडमध्ये सांगितल्या आहेत त्यातल्या कुठल्या आपण आपला राग कंट्रोल करण्यासाठी अडॉप्ट करू शकतो हे आपल्याला लिहायचं. आपल्याला रागच येत नाही असं आपल्याला म्हणताच येत नाही, कारण असं कोणीच नाही ज्याला राग येत नाही. राग येतोच, पण त्या रागावर नियंत्रण मिळवण्याच्या ज्या मेथड्स आपण अभ्यासल्या आहेत त्या कुठल्या कुठल्या आपण लागू करू शकतो स्वतःच्या बाबतीत हे आपल्याला लिहायचंय. त्यामुळे दोन गोष्टी, एकतर अनकंट्रोल्ड अँगरमुळे डॅमेज झालेली एखादी गोष्ट जी परमनंट डॅमेज झाली त्याच्या संबंधी लिहायचं. असा अनुभव निश्चित असतो आपल्या आयुष्यामध्ये, तो लिहायचा आहे. आणि दुसरा, आपल्याला जेव्हा राग येतो तेव्हा आपल्याला सांगण्यात आलेल्या आहे ज्या रागावर नियंत्रण करण्यासाठीच्या गोष्टी आहेत त्या आपण कुठल्या लागू करू शकतो यासंबंधी आपल्याला लिहायचं आहे. 1 तासाचा वेळ या असाइनमेंटसाठी आहे. ही होती आपली असाइनमेंट नंबर 16.